नमस्कार. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की गुंतवणूक करण्यासाठी आमच्याकडे पैसे उरतच नाही, मग गुंतवणूक करायची तरी कशी? जेवढी आमची कमाई आहे त्यापेक्षा तर जास्त खर्च होऊन जातात, मग गुंतवणूक करायची कशी? तर यासाठीच आज आपण 3 उपाय बघणार आहोत. जर तुम्ही या उपायांवर काम केलं तर तुमच्याकडे पैसेसुद्धा उरतील आणि तुम्ही गुंतवणूकसुद्धा चालू कराल. तर चला सुरू करूया. नंबर 1, गुंतवणूक नंतर करू. आपण काय करतो, जसं आपला पगार होतो किंवा आपल्याकडे पैसे येतात, आपण म्हणतो आता आपण महत्त्वाच्या गोष्टी करून घेऊयात, नंतर आपण बाकीच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट करू. आणि मग आपण पैसे खर्च करायला चालू करतो. मग आपला रूम रेंट असेल, किराणा असेल, बाकीच्या ज्याही गोष्टी आहेत त्यावर आपण खर्च करायला चालू करतो. आपण बाजारातून ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू आणतो. आणि एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे, बाजारात किती पैसे घेऊन जा, शॉपिंग करायला किती पैसे घेऊन जा, पैसे शेवटी कमीच पडतात. आणि 8-10 दिवसानंतर आपल्याला कळतं की आपली जेवढी पगार होती, जेवढे पैसे आले होते ते पैसे आता संपत आलेले. आणि हीच प्रत्येक महिन्याची कहाणी बनून जाते आणि गुंतवणूक करण्यासाठी काही पैसे उरतच नाही. म्हणून आपल्याला आजपासून काय करायचं आहे, जेव्हाही तुमच्याकडे पैसे येतात, जेव्हाही तुमची पगार होते, तर त्यातून अगोदर इन्व्हेस्टमेंटचे पैसे बाजूला काढायचे आहे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट करून टाकायची आहे. बाकी जे उरलेले पैसे त्यामध्ये आपल्याला आपले खर्च चालवायचे आहे, जेणेकरून काय होईल की जेवढे पैसे आहेत तेवढ्यामध्ये आपण घर धकवतोच. म्हणून आजपासून ही गोष्ट लक्षात ठेवा, कमाई मायनस गुंतवणूक बरोबर खर्च, उरलेल्या पैशाचा खर्च करायचा. आता तुम्ही म्हणाल की आज जर आम्हाला जे पैसे गुंतवणूक केली त्या पैसे जर अचानक गरज पडली तर मग काय करायचं? तर तुम्ही सुरुवात RD पासून चालू करू शकता. तुम्ही 6 महिन्याची बँकेमध्ये जाऊन RD चालू करू शकता, जेणेकरून जर समजा तुम्हाला खूप अडचण आली, इमर्जन्सी आली तर ती तुम्ही तोडूसुद्धा शकता. तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. नंतर हळूहळू तुम्ही दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊ शकता. नंबर 2, तुम्हाला तुमच्या कमाईचा आणि खर्चाचा हिशोब ठेवायचा आहे. आपल्याला वाटतं की आपण एकही रुपया व्यर्थ खर्च करत नाही, पण ज्यावेळेस आपण हे दररोज लिहितो आणि 1 महिनाभराचं रेकॉर्ड आपल्यासमोर असतं, तर त्यावेळेस आपल्याला कळतं की इथला खर्च आपण टाळता येऊ शकत होता आणि हाच खर्च टाळला असता तर एवढे पैसे वाचले असते. आणि असं ज्यावेळेस तुमच्याकडे 2-3 महिन्याचं रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्ड तुम्ही स्वतः बघितल्यानंतर 3-4 महिन्यानंतर तुम्ही स्वतःच खर्चावर कंट्रोल करायला चालू करता. कारण ज्या गोष्टींवर आपलं लक्ष असतं ना, ती गोष्ट आपोआप बेटर होत जाते. आता खर्च आणि कमाई लिहिण्यासाठी मी गुगल शीट आणि मनीफाय ॲप्लिकेशन वापरतो. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही मनीफाय ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि गुगल शीट लिंकसुद्धा बघू शकता. त्या गुगल शीटला तुम्ही मेकअप कॉपी करून तुमची कॉपी बनवू शकता आणि त्याला तुम्ही एडिट करू शकता खर्च लिहिण्यासाठी. नंबर 3 वर्ष अगोदरची कमाई. मला सांगा, 3 वर्ष अगोदर तुमची कमाई किती होती? आज जेवढी कमाई त्यापेक्षा कमीच असेल ना? मग आता तुमची कमाई वाढलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला पैसे का पुरत नाही आहे? तर या पाठीमागे कारण आहे. जसजशी आपली कमाई वाढत जाते तसतसे आपण आपले खर्च वाढत जातो आणि आपल्याला वाटतं की आपली कमाईच कमी आहे म्हणून आपल्याला पैसे पुरत नाही आहे. तर आपल्याला ही सवय आहे की जेवढे आपल्याकडे पैसे येते तेवढे खर्च करण्याची, त्यामुळं आपल्याला वाटतं की आपली कमाईच कमी आहे. मला सांगा, आज जरी तुमची कमाई 1000-2000 रुपये महिन्याला कमी झाली तरीसुद्धा आहे तेवढ्या पैशामध्ये तुम्हाला घर चालवावं लागेल की नाही? हो की नाही? चालवावंच लागेल आणि आपण चालूसुद्धा. तर मग आजपासून असं समजून चाला की तुमची जी पगार होती त्यामधून 2000 रुपये महिन्याला कमी झालेले आहे. आणि मग ते काही कारण तुम्ही डोक्यामध्ये आणा की कंपनीमध्ये प्रोडक्शन कमी झालं, काही कारण झालं आणि म्हणून माझे 2000 रुपये आता कमी झालेली पगार. आणि जशी तुमची पगार येईल त्यातले 2000 रुपये बाजूला काढायचे आणि ते पगार येताच इन्व्हेस्ट झाले पाहिजे. तर मला आता असं वाटतं की तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी खरंच सिरियस आहे म्हणून तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघताय, अन्यथा हा व्हिडिओ सोडून गेले असते. तर तुम्ही लवकरच इन्व्हेस्टमेंट चालू करणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट चालू करण्याच्या तुम्हाला अगोदरच माझ्याकडून शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत, जेणेकरून त्यांनाही फायनान्स रिलेटेड माहिती मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.